चेअर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या पेन्शनमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे। या विधेयकामध्ये अनेक गंभीर बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे। काय आहे ते विधेयक आणि या विधेयकामध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत आणि या तरतुदीचा थेट परिणाम कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्यावर कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन नियमामध्ये सुधारणा करण्यासंदर्भात पेन्शन सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलेला आहे। केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियमामध्ये सुधारणा करण्याबाबत नुकतंच लोकसभेत वित्त विधेयक 2025 नुसार कर्मचाऱ्यांच्या पेन्शन नियमामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे। सदर सुधारणानुसार पेन्शन वितरणात सरकार आपल्या अधिकारास वैध करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। सदर विधेयक हे दिनांक 24 मार्च रोजी सादर करण्यात आलं व दिनांक 25 मार्च रोजी लोकसभेत मंजूर करण्यात आलं। म्हणजेच निवृत्ती वेतनासाठी सरकारच्या तिजोरीत रक्कम जर उपलब्ध नसेल अशा प्रसंगी निवृत्ती वेतनधारकास धोरणात्मकरित्या न्यायालयात दाद मागू शकणार नाहीत किंवा दाद मागता येणार नाही। 8व्या वेतन आयोगाच्या अनुषंगानं सुद्धा याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत। 8व्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे, याकरता तिजोरीवर मोठा आर्थिक भार होईल। याकरता सरकारकडून पेन्शन नियमामध्ये देखील बदल करण्यात आलेले आहेत। DA/DRचा लाभ सदर सुधारित पेन्शन विधेयकानुसार पेन्शनधारकांना सरकारवर आर्थिक संकट आल्यास DA/DR सारखे लाभ अनुज्ञेय करण्यात येणार नाहीत। या विधेयकामुळे निवृत्ती वेतनधारकांच्या नैतिक पेन्शन प्राप्तीवरती आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। त्यामुळे निश्चितच कर्मचारी, पेन्शनधारकांच्या संबंधात हे जे पेन्शन नियमामध्ये सुधारणा करण्यासंदर्भातलं विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे ते निश्चितच अन्यायकारक आहे। तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी, महत्त्वपूर्ण शासनाचे निर्णय। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।